नमस्कार. आज दिनांक 27/6/2026 वार शनिवार, एडी चौधरी अँड एजेजी डाळिंब यार्ड नाशिक आडगाव या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत. आपण मार्केटमध्ये माल घेऊन आल्यानंतर शेतकऱ्यांच्या जी काय मनात जी भावना आहे ती चांगली आहे का वाईट आहे आपण शेतकऱ्यांच्या तोंडून आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. आता थोडंसं कचवट माल आपण शेतकरी तोडत आहोत. तर कचवट माल जर आपण तेले जर मालावरती आला असेल, तो तेले माल जर साईज होऊन जर फाटणार असेल, असे मालच काढणं गरजेचं आहे. आता तुमचं नाव सांगा. विशाल कैलास बेरे, कोणीवाडी, राहणार विशाल कैलास बेरे. आता तुमचा माल तेल्या नाही, तेल्या बिलकुल नाही, पण तुम्ही कच्चा का काढला? तर तुम्हाला तेल्याची भीती होती म्हणून तुम्ही कच्चा माल काढला. कारण खर्च भरपूर झालेला होता, त्यामुळे मनात डचक होती. तो आपला खर्च एकदा काढून घ्यावा, राहिलेला माल आपल्या हातात येईल, पुढचं बघू. थोडासा माल काढल्यानंतर जो काय खर्च आहे तो खर्च आपला बागून जाईल आणि त्याच्यानंतर जे काही उरलेलं आहे ते जर समजा आपल्या जर निसर्गाने आपल्याला व्यवस्थित साथ दिली तर नक्कीच पुढे जाऊन दोन पैसे आपले 100% होणार आहेत. आज ज्यावेळेस मार्केटला तुम्ही आला, इथं पहिल्यांदा आलाय का गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी? 4 वर्ष म्हणजे आज समजा या वर्षी फर्स्ट टाइम आहे, पण यापूर्वी पण आम्ही तुमच्या मार्केटला होतो, असा काही विषय नाही. आणि हे टाइम फर्स्ट टाइम आहे. म्हणजे ह्या वर्षीचा सीझनचा पहिला दिवस आहे. आज पहिला दिवस आल्यानंतर आज आवक ज्यावेळेस तुम्हाला जास्त आहे, आज जवळजवळ 4-5 हजार कॅरेटची आवक असताना तुम्हाला इथं आल्यानंतर असं वाटलं का की माझा जास्त आवक आहे म्हणून माझा रेट कमी गेला किंवा मालाप्रमाणे रेट तुम्हाला भेटला? त्या हिशोबानं मालाच्या हिशोबानं रेट व्यवस्थित आहे, त्यात काही शंका घ्यायचं कारण नाहीये. कारण की मालाच्या हिशोबानं रेट व्यवस्थित आहे. त्याला आता मालच जर डॅमेज असल्यामुळे आता ते रेटला आपण काही हे करू शकत नाही. पण तरी तुमचा माल जर आपण बघितलं बिस्किट कलर मध्ये आहे, थोडंसं मला वाटतं अजून 20-25 दिवसाचा कालावधी बिस्किट पण आहे, काही हिरवा पण आहे. ते आपण पण शेतकरी आपलाच आपण ठेवू शकत नाही, जे आहे ते सत्य आहे. पण तरी जर आपण बघितलं तर रेट आपल्याला नक्कीच या ठिकाणी समाधानकारक मिळाला का नाही? समाधानकारक मिळाला. म्हणजे आज ज्यावेळेस मार्केटमध्ये शेतकरी माल घेऊन येतात आणि ज्यावेळेस भीतीचं वातावरण पावसाने ज्यावेळेस तयार होते की माल आपल्याला तेल्या येईल का नाही, आणि ज्यावेळेस माल मार्केटमध्ये घेऊन येईल त्यावेळेस सुद्धा इथं आल्यानंतर केडी चौधरी जे आहे तुम्हाला चांगल्या मालाला सुद्धा न्याय देणं आणि हलक्या मालाला सुद्धा न्याय देणं आज आपल्याला गरजेचं आहे. कारण हलका माल जर सगळ्यात जास्त प्रमाणात जर बघितलं तर आता हलक्या माल तेलाचे माल जास्त आहे. ते जर त्याचे जर 2 पैसे शेतकऱ्याला देता येत असतात तर त्याच्यात नक्कीच कुठेतरी आम्हाला समाधान या ठिकाणी नक्कीच वाटतं. आपण माल बघूयात की आपण माल कशा प्रकारचा माल जो आहे. आता ही जी 4 नंबर आहे, हा 4 नंबर साईजचा माल आहे. हा 83 रुपये गेलेला आहे. हा 83 रुपये गेलाय. त्याच्यानंतर त्याच्यावरचं जे आहे हे 3 नंबर जे आहे 140 रुपये गेलेलं आहे. 140 रुपये. तर हिरवट माल आहे पूर्ण, अजून तसा खूप टाइम आहे मालाला, तर बघायला गेलं तर खूप टाइम आहे. हे 140 रुपये. त्याच्यानंतर 2 नंबर जे आहे 147 रुपये. हा जो आहे हा 147 रुपये. आणि 1 नंबर जे आहे 155 रुपये. 155. आमचे गाव आल्हनवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. आज पाथर्डीवरून ज्यावेळेस माल घेऊन तुम्ही आमच्याकडे येत आहे, गेले 4 वर्षापासून मार्केट चालू आहे, तुमची पहिली वेळ आहे का ह्याच्या आधी तुम्ही आले होते? नाही, इथं नाशिकला तुमच्याकडे नाशिकला पहिले, मग पुण्याला गेले असाल? हा, आम्ही पुण्याला गेल्या वर्षी नेला होता आपल्याच दुकानला. आता ह्या वर्षी ज्यावेळेस नाशिकला पहिल्यांदा येत आहे त्यावेळेस इथं प्रशस्त असं मार्केट आहे. नक्कीच या ठिकाणी आता तुमचं सोलापूरला आले. सोलापूरला ज्यावेळेस तुमचा माल येतात, काल तुम्ही मला फोन केला होता की थोडीशी मनात दागदुख होती की माल गेल्यानंतर कसा भेटतोय, पण आल्यानंतर माल तुम्हाला समाधानकारक रेट मिळाले का? एकदम चांगली. म्हणजे आतापर्यंत 3 वर्ष मालिकला त्यापैकी चांगले रेट तर नक्कीच चांगले आहेत, पण जर आपण मालाप्रमाणे जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी चांगला रेट मिळालेला दिसेल. त्यावेळेस आपण बघू शकतो की सोलापूरला जो माल आहे, हा जो व्हिडिओ आहे हा फायद्याचा ठरू शकतो. हा जे आहे 4 नंबर जे आहे 44 रुपये गेलेले आहे. हे 4 नंबर आहे गोटी, हलका थोडासा नॉर्मल तेल आहे कुठेतरी आलेला आहे नॉर्मल 44 रुपये. त्याच्यानंतर त्याचं जे 4 नंबर जे आहे हे 4 नंबर जे आहे हे 91 रुपये गेलेले आहे. हे जे आहे 91 रुपये. थोडा मालाला कलर आहे त्याच्यामुळे थोडं हलका टिपका जरी असला तरी त्याच्यामध्ये तो रेट चांगला गेलेला आहे. हा 5 नंबर 2 नंबर जो आहे 115 रुपये गेलेला आहे. आणि 1 नंबर जो आहे आपला 142 रुपये गेलेला आहे. 200 ग्रॅम पर्यंतच मला वाटतं ही जी साईज आहे 200 ग्रॅम पर्यंत आपल्याला साईज आहे. 200 ग्रॅमचा माल खूप कमी प्रमाणात आहे. सोलापूरला काही प्रमाणामध्ये थोडीफार साईज कमी जास्त आधी होते, पण आपण जर बघितलं तर मीडियम माल जो आहे मधला माल जास्त आहे. साधारण हा 100-110 ग्रॅमची जी गुटी आहे ती 91 रुपये गेले. थोडासा हलका नॉर्मल त्याच्यावरती तेलाचा स्पॉट आहे, पण कलर असल्या कारणाला तो 91 रुपये या ठिकाणी गेलेला आहे. जर सोलापूरला चांगला फ्रेश आणि कलरचा असेल तर नक्कीच ह्याच्यापेक्षा 10-20 रुपये हा जास्त जाणार आहे. कारण
ज्यावेळेस चांगला माल मार्केटमध्ये येतो त्यावेळेस मार्केटमध्ये आल्यानंतर चांगल्या मालाचे रेट सुद्धा आपल्याला चांगले बघायला मिळतात. आता बराच वेळ झाला निलाव चालू आहे. आता जे इतर मालला तुम्ही फिरून बघितले असतील त्यामध्ये तुम्हाला काय वाटलं की या इकड्या या 2 मिनिटं कुठलं गाव आहे तुमचं? हिवरगाव. माल निलाव झाला का? माल आणायचा आहे. आम्ही चौकशीसाठी आले होते. म्हणजे आज चौकशीला आल्यानंतर तुम्ही रेट बघितले का? फिरले का? काय वाटले? आता जस्ट आले. ठीक आहे, हरकत नाही. पण आता शेतकरी बांधव इथपर्यंत चौकशीसाठी पण येतात. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल, इंस्टावरती किंवा युट्यूब वरती बघत असाल. पण व्हिडिओ बघत असताना ज्यावेळेस आपण स्वतः इथं आल्यानंतर व्हिडिओमध्ये खरं आहे का इथं खरं आहे हे आपल्याला आल्याशिवाय समजणार नाही. त्यामुळे येणं हे गरजेचं आहे. हीच रिक्वेस्ट मी आपला माल कोणत्या भावात पलीस सुद्धा अंदाज येतो आपल्याला. हो, अंदाज येतो ना आपल्याला. ज्यावेळेस आपण बघतो की माल आपला कुठल्या रेटमध्ये विकेल त्यावेळेस आपल्याला समजतं. ठीक आहे, ओके, धन्यवाद.